ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुनला खरं तर प्रिया शेत नांगरताना व्हिडिओ कॉल करून दाखवत असते, ती म्हणजे कृष्णा. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, सायली बघतेस ना गं कसा माझा नवीन बैल काम करतोय तर. तेव्हा इकडनं जी काही सायली असते ती म्हणत असते, हो बघते की, पण तुझा हा बैल थकला की गं. असं म्हटल्यानंतर इथे प्रिया चित्र फार फजिती झालेली असते बरं का. इथे प्रिया म्हणत असते, अगं ये बाई मी दमले ना गं, मला जाऊ दे आता घरी, बाबा तुम्ही तरी सांगा की. तेव्हा रविराजला फार राग आलेला असतो बरं का तन्वीचा. ते तिच्याकडे जातात आणि जोरात तिच्या कानाखाली वळतात आणि तिला म्हणत असतात, मी असाच जमिनीचा तुकडा तुला दिला होता, तुला दागिने घातले होते, पण तू काय केलंस गं, माझी प्रॉपर्टी घशात घालायला निघालीस, माझ्या प्रेमाची ही अशी परतफेड केलीस. तू माझी मुलगी असूच शकत नाही, तुझा आणि माझा आता काही संबंध नाही, आपलं काही नातं नाही. रागातच तिथून निघून गेलेली असतात. प्रियाची तिथे फार फजिती असते. कृष्णा तिला अजिबातच सोडत नसते. ती म्हणत असते की अख्खं नांगरून मला दाखवायचं जास, मी तुला अशी सोडतच नसते. ती म्हणत असते की सोड ना प्लीज, मला जाऊ दे गं, मी खूप दमले. असं म्हटल्यानंतर इकडनं सायली म्हणत असते, हे सगळं काही तुझंच कर्म आहे, तू जे जे पाप केलेत का त्या पापाची शिक्षा आहे तुला. आता तू फक्त बैल बनलीस गं, पण नंतर सगळं काही तुझं सत्य बाहेर आल्यानंतर तुला कुठे तोंड लपवावं हे सुद्धा कळायचं नाही. असं इथे सायलीने प्रियाला म्हटलेलं असतं. कृष्णा काय तिला सोडत नसते, अख्खं तिच्याकडनं शेत तिने नांगरून घेतलेलं असतं बरं का. प्रियाची इथे फार फजिती झालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया जी असते घरी आलेली असते, मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा तिला त्रास होत असतो, राग होत असतो. सगळे कपडे सगळे भांडे फेकाफेक करत असते. तिला असं वाटत असते की कुठं चुकले माझं, असं म्हणून ती सगळ्या गोष्टी ते आठवत असते. पेपर कशा प्रकारे मी सर्व घेतले, त्यानंतर कसं प्रतिमापासनं आणि रविराजपासनं वाचून मी तिथे गेले होते शेतात गेल्यानंतर सर्व गोष्टी केल्या, खोनलं, त्यानंतर त्यात ते पेपर टाकले, बुजून टाकल्यानंतर खरं ते इथे मला जे प्रकारे काटे वगैरे लागले, त्यानंतर त्याच्यावर जे काही औषध लावलं गेलं त्याचा मला जो काही त्रास झाला ती गोष्ट तिला आठवत असते. त्यानंतर खरं कृष्णाने कशा प्रकारे तिला पकडलं, तिथे रविराज कसे आले, त्यानंतर ह्या कृष्णाने तिला कशा प्रकारे सर्व तिचं शेत नांगरून घेतलं, ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि माझं नेमकं चुकलं तरी कसं आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा समोर आले याच गोष्टीवर ती विचार करत असते आणि तिची फार चिडचिड होत असते. ते म्हणत असते की सगळ्याच बाजूने माझीच कोंडी होती, सायली आणि अर्जुनला चारही बाजूने मदत मिळते, ज्या गोष्टीची मला सगळ्यात जास्त भीती होती तीच गोष्ट कधीही होऊ शकते. एकदा काय सायली आणि अर्जुनला DNA रिपोर्ट त्यांच्या हातात आले ना तर सगळ्यांना कळेल की मी बबली लोखंडे आहे, मग मला सगळे घराबाहेर काढतील, माझं काय होईल याच गोष्टीवरती ते विचार करते. मला काहीतरी केलं पाहिजे, मला असा काहीतरी गेम केला पाहिजे, सगळा डावची ते पलटेल असा ती ते विचार करत असतात. अर्जुन सायलीच्या मुळावर एकच घाव घालायला हवा आणि तो त्यांच्यासाठी शेवटचा असेल. आता सायली आणि अर्जुनकडे माझ्या विरोधात जो सगळ्यात मोठा पुरावा आहे त्याला नष्ट करायला हवं, असं म्हणून खरं एका व्यक्तीला फोन करते आणि त्याला सगळा काही ते प्लॅन सांगत असते बरं का. तो प्लॅन आपल्याला कळून दिलेला नाही. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली अर्जुन खरं तर इथे प्रियाबद्दल बोलत असतात. प्रिया विरोधात लवकरात लवकर पुरावे गोळा करून घरच्यांसमोर तिचं सत्य आणायला हवं की ती खरी तन्वी नाही म्हणून, हे सिद्ध करायला हवं. याबद्दल खरं सायली आणि अर्जुनचं इथे दोघांचंही बोलणं सुरू असतं. तेव्हा खरं तरी इथे अर्जुनने ते डॉक्टरांना फोन केलेला असतो. डॉक्टरांना फोन केल्यानंतर DNA बद्दल विचारल्यानंतर इथे डॉक्टर म्हणत असतात की तुमची केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे जरासा आम्हाला वेळ लागतोय, पण उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला रिपोर्ट नक्कीच मिळून जातील, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. असं इथे अर्जुन आणि सायलीला कळल्यानंतर ह्या दोघांनाही बरं वाटलेलं असतं की आता लवकरात लवकर या प्रियाचं सत्य घरच्यांसमोर येईल, या गोष्टीचं त्यांना समाधान वाटत असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते, प्रिया इथे घराबाहेर जायला निघालेली असते, तितक्या समोरून अश्विन आलेला असतो. अश्विनला पाहताच म्हणत असते की बरं झालं अश्विन तू इथे मला भेटलास, नाही तर घरात आपल्याला भेटून सुद्धा कोणी देत नाही. असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणत असतो, मलाच तुला भेटायचं नाही आणि एक अक्षरसुद्धा तुझ्याशी बोलायचं नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणत असं काय करतोस अश्विन, माझ्यावर जे काही आरोप झाले ते मी सिद्ध करायला तयार आहे, तू फक्त माझ्याशी एकदा बोल ना. ते सायली आणि अर्जुन हे सगळं काही मुद्दाम करतात, तुला माहिती आहे ना, तर सायलीचा माझ्यावर पहिल्यापासूनच राग आहे, त्यामुळे मला बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करतात, ते खोटं बोलतात. असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणत असतो, ते दोघे खोटं बोलत नाही, तू तन्वी खोटं बोलतीस. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, नाही अश्विन मी खोटं नाही बोलत, मला माहिती आहे मी लाख चुका केल्या, इथून मागं सुद्धा मला माफ केलंच ना, मग आता मला एक संधी देऊन बघ, मला माहिती आहे मी लाख चुका केल्या, मी मान्य सुद्धा करते त्या, पण मी लग्नानंतर परपुरुषांच्या प्रेमात पडले, हा आरोप मी नाही सिद्ध करू शकत. असं म्हटल्यानंतर
म्हटल्यानंतर अश्विन तर फार चिडतं बरं का. अश्विन म्हणतो गप्प बस तन्वी, तू एक शब्दही बोलू नकोस. तू खरं तर मला या घरातच नकोस, माझ्या मनातून तर तू कधीच गेलेस. मला माहीत नाही मम्मा, डॅड, सायली, अर्जुन यांनी तुला स्टोरूममध्ये का ठेवले, पण माझ्या आयुष्यात तुला काडी मात्र जागा नाही. असं म्हटल्यानंतर प्रिया लगेच इमोशनल ड्रामा करते बरं. म्हणत असते अश्विन, मी सुद्धा माणूस येणारे, मला सुद्धा प्रेमाची गरज आहे ना, मी लहानपणापासून आश्रमात वाढले. असं म्हणता क्षणी इकडनं आलेली असते ती म्हणजे अस्मिता. अस्मिता म्हणत असते काही झालं तरी लगेच मी आश्रमात वाढले, ह्या सगळ्या गोष्टी तू म्हणत राहतेस ग. आश्रमात तर सायली सुद्धा लहानीची मोठी झाली ना, पण तिच्या पायाशी उभा राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये, कळतंय का तुला? प्रत्येक वेळेस का असं करतेस ग? तुला थोडी जरी लाज असेल ना तर तू या घरातून स्वतःहून जातील. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते अगं अस्मिता, मी कसं जाऊ सांग बरं या घरातून, मी अश्विनची बायको, या घरची सून आहे. अस्मिता तिला धमकी देते, माझ्या भावाच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचेस, त्याला त्रास जरी दिलास ना तर माझ्याशी गाठ आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते अगं अस्मिता, असं काय करतेस? एकेकाळी आपण छान मैत्रिणी होतो, आपले किती विचार जुळायचे ना, आपण सगळ्या गोष्टी एकत्र करायचो. असं म्हटल्यानंतर इकडनं अस्मिता म्हणते माझं ते दुर्दैव होतं ग, माझा मूर्खपणा होता, पण मला वेळी सावध केलं सगळ्यांनी आणि मी जाग्यावर आले. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते मला तरी एक संधी देऊन बघाय ना. तेव्हा अस्मिता म्हणते अगं तुला किती संध्या द्यायच्या, प्रत्येक वेळेस संधी दिलीस की तू मोठा गुन्हा करून बसतेस, त्यामुळे तुझ्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. अश्विन चल इथून, असं म्हणून अश्विनला घेऊन आतमध्ये गेलेली असते. प्रिया म्हणत असं अश्विन माझं ऐक तरी ना, तूच म्हणतो ना बोलल्याशिवाय प्रश्न मिटत नाही, एकदा बोलून बघूया ना आपण. मात्र अश्विन तिचा एकही शब्द ऐकत नाही बरं का, तिथून निघून गेलेला असतो. प्रियाचा मात्र इथे राग येत होत असतो. ती म्हणत असते ही अस्मिता सुद्धा मला जे नाही ते बोलून गेली, स्वतःच्याच नवऱ्याकडे लक्ष देईना, तो बाहेर जातोय. खरंच एका एकाला मी सोडणार नाही, माझ्या हात उगं दगडाखाली अडकलेत ग, नाहीतर यांना बघितलंच असतं. असं म्हणून बाहेर निघून जाते. आता इकडे दुसऱ्या हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा इकडनं अस्मिता आणि त्याचबरोबर अश्विन आलेले असतात. तेव्हा कल्पना म्हणते तुमचे चेहरे का झाले तसे? तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतात अस्मिता तू बाळाला घेऊन गेलतेस ना, मग लगेच कशी वापस आलीस? तेव्हा खरं तर इकडे अस्मिता म्हणत असते काय ना, त्या प्रियाचं तोंड बघितलं आणि मूड ऑफ झाला. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो असतो काय स्टोरूममध्ये गेलतात का तुम्ही? तेव्हा अशी म्हणतो नाही, स्टोरूममध्ये आम्ही कशाला जावा, बाहेर भेटली आम्हाला गार्डनमध्ये ती. तेव्हा सायली म्हणते बाहेर गेली, कुठे गेली का ती? आम्हाला काय माहीत नाही कुठे गेली, तर मला काही घेणं देणं सुद्धा नाही, ती कुठेही जाऊ, असंही ते अश्विनी म्हटलेलं असतं. सायली आणि अर्जुनला टेन्शन आलेलं असतं की ही प्रिया नेमकं आता गेली तरी कुठं असेल, त्यामुळे दोघेही बाजूला येतात आणि बोलत असतात बरं का. इथे सायली म्हणत असते ही प्रिया आता गेली कुठे? यावर खरं अर्जुन म्हणत असतो ही जाणारच, तिचे पुरावे नष्ट करण्याचा ती प्रयत्न नक्कीच करत असणार, पण आपल्याला ही कुठे गेली हे कळलंच पाहिजे. तेव्हा इथे सायली म्हणत असते मी तुमच्यासोबत आता आले असते, पण मला आई आणि बाबा नाहीत पाठवणार. तेव्हा अर्जुन म्हणतो मी जातो, तू टेन्शन घेऊ नको, आणि तुझ्या मैत्रिणी आहेतच की तुझ्या मदतीला, काही जरी झालं तरी मला लगेच फोन करून सांग. असं म्हटल्यानंतर इकडनं कल्पना आणि प्रताप यांच्याकडे पाहतच असतात बरं का, नेमकं ह्यांचं चाललंय तरी काय, पण त्यांनी विचारलेलं काही नसतं. आता अर्जुन निघून जातो आणि सायली घरीच असते. दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती एका व्यक्तीला भेटायला आलेली असते, आणि हा व्यक्ती खरं तर अर्जुनच्या ऑफिसमधलाच आहे बरं का. तो म्हणत असतो की अर्जुन सरांना जर कळलं ना तर माझी काही खैर नाही. तेव्हा प्रिया म्हणते नको रे काळजी करू, सगळं काही नीट होणार आहे, आणि तुला मी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसा देते ना, मग तोंड बंद करायचं. तेव्हा खरं प्रिया त्याला सगळं काही ते प्लॅन सांगत असते, आणि ती ते म्हणत असते की तुला जयेशकडनं कळलं का कुठेत नेमकं ते? तेव्हा तो व्यक्ती म्हणत असो हो मला कळलं, ते खरं तर चैतन्याच्या घरी आहेत. तेव्हा प्रिया सांगत असते बरं ठीक आहे, मग तर काहीच अवघड नाही, तू चैतन्याच्या घरी जाऊन काय करायचं तुला हे चांगलंच माहिती आहे ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कुठेही रस्त्याने CCTV कॅमेरे असले ना त्याच्यापासून वाचायचं, त्या रस्त्याने जायचं सुद्धा नाही. मागे मी एकही पुरावा, हे काम आपल्याला आजच संपवायचं आहे, जा तयारी लाग. असं म्हणून आता तो व्यक्ती गेलेला असतो. प्रिया म्हणत असते की हा डाव तर मीच जिंकणार. आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि चैतन्य खरं संतोषला भेटायला आलेले असतात, आणि प्लॅनिंगप्रमाणे त्यांनी संतोषच्या बायकोचा एक व्हिडिओ काढलेला असतो आणि ते संतोषला दाखवत असतो. आता संतोषची बायको इथे म्हणत असते की हो ये बघा तुमच्या प्रिया मॅडमने माझ्यासोबत काय केलंय, त्यांना भीती आहे की तुम्ही कधीही तोंड उघडू शकता, त्यामुळे खरं तिने मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, आपल्या दोघांनाही मारण्याचा ती प्रयत्न करते. तुम्ही तिचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेऊन किती मोठं नुकसान केलंय बघतात का? माझ्या ऑपरेशनसाठी तुम्ही एवढा मोठा गुन्हा
गुन्हा स्वतःच्या अंगावर घेतला आणि तुम्ही जेलमध्ये आयुष्यभर राहिला तर माझं काय व्हायचं? मी ऑपरेशन करून बरी जरी झाले तरी मी तुमच्याशिवाय जगू शकेल का हो? सायली मॅडम आणि अर्जुन सर खूप चांगले माणसं आहेत, त्यांचं ऐका ते काय म्हणते तर. आणि ते माझं ऑपरेशनसुद्धा फ्रीमध्ये करून देते, त्यामुळे त्या जे काही सांगते त्या गोष्टी ऐका तुम्ही, असंही ती म्हणत असते बरं का. आता व्हिडिओ बंद झाल्यानंतर इकडनं संतोष म्हणत असतो, असं प्रिया मॅडम कधीही करणार नाहीत, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा ते अर्जुन म्हणत असतो, ती प्रिया मॅडम तुझी कशी ना हे मला चांगलं माहीत आहे, तिला तू आणखी ओळखत नाहीस रे, तुझ्या बायकोला तुला बोलायचं का? असं म्हटल्यानंतर इथे संतोष म्हणत असतो, हो ठीक आहे मला बोलायचं आहे तिच्याशी. आता इथे अर्जुन संतोषच्या बायकोला व्हिडिओ कॉल करतो आणि इथे संतोष त्याच्या बायकोला बोलत असतो बरं का. बायकोला फोन लावल्याबरोबर लगेच रडायला सुरू करतो. तेव्हा तो म्हणत असतो, तू ठीकच ना, तुला खरंच प्रिया मॅडमने किडनॅप केलं होतं का? तेव्हा त्याची बायको म्हणत असते, हो मला खरंच किडनॅप केलं होतं, ती बाई खूप घातक आहे, ती खरं तर मलासुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न करते आणि तिला वाचवण्यासाठी तुम्ही एवढा मोठा गुन्हा अंगावर घेतला आहे. सायलीताई आणि अर्जुन सर जे काही सांगतात ते त्यांचं ऐका आणि तुम्ही लवकरात लवकर घरी या, त्यांचं जर ऐकलं तरच आपण पुढचं आयुष्य सुखाने जगू, असंही ती म्हणत असते. तेव्हा संतोष खरं तर म्हणत असतो, बरं ठीक आहे आपण नंतर बोलूया, असं म्हणून फोन ठेवला जातो. संतोष आणखीसुद्धा शांतच असतो. अर्जुन म्हणत असतो, आता तरी बोलायचं आहे का काही? मात्र संतोष एकही शब्द बोलत नाही. तेव्हाही ते अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुला जेव्हा केव्हा सांगा वाटेल ना तेव्हा खरं तुम्हाला फोन करून सांगू शकतोस आणि तुझ्या बायकोच्या ऑपरेशनचं सुद्धा टेन्शन घेऊ नको, ते सगळं काही मी करेल. तुला खरं बोलायचं खोटं बोलायचं हे तुझं तू ठरव, पण तुझ्या बायकोचं ऑपरेशन करणार हे मी तुला शब्द देतो, त्यामुळे त्या ऑपरेशनचं टेन्शन घेऊ नको आणि एकही रुपये त्या ऑपरेशनसाठी मी तुझ्याकडनं घेणार नाही, असंही ते अर्जुनने म्हटलेलं असतं. इकडे संतोष या सगळ्या गोष्टीवर विचार करत असतो, एकही शब्द इथे बोलत नसतं बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला इथे प्रियाची वाट पाहत असते बरं का. प्रिया समोरून आलेली असते आणि सायली तिला पाहतच असते. प्रिया खरं तर एक चिठ्ठी घेते आणि ते पर्समध्ये ठेवत असते. हे सगळं काही सायलीने पाहिल्यानंतर सायली म्हणत असते, ही लगबगीने एवढे कुठून येते आणि हिने पर्समध्ये काय टाकलं असेल, याच गोष्टीवर खरं सायली ते विचार करत असते बरं का. आता प्रिया इकडनं येत असते आणि सायलीसुद्धा इकडनं आलेली असते. जोरात त्यांच्या दोघीची ते धडक झाल्याबरोबर तिच्या हातातली जी काही चिठ्ठी असते ती खाली पडते. सायलीचं लक्ष जातं आणि सायली लगेच ती पायाखाली स्वतःच्या धरते बरं का. आता लगे प्रिया म्हणत असते, हे सगळं काही तू मुद्दाम करतेस ना? असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, आवाज खाली करायचा प्रिया, तू आश्रितासारखी या घरातच विसरू नको. तेव्हा प्रिया म्हणते, मी सरळ मार्गाने जात होते ना, तूच मला आडवी आलीस. तेव्हा सायली म्हणते, तुझा मार्ग कधी सरळ असतो का ग प्रिया? जेव्हा बघावं तेव्हा वाकडीच चालत असतेस. काय ना प्रिया, खरं अधूनमधून तुला असे छोटे छोटे धक्के दिलेच पाहिजेत. नशीब समज आता तुला छोटे धक्के मिळतात, ज्या दिवशी तुला सगळ्यात मोठा धक्का बसेल ना त्या दिवशी तुझा कणा मोडेल आणि तू कायमची एका जागेवर बशील, उभासुद्धा राहू शकणार नाहीस प्रिया. असं म्हटल्यानंतर लगे प्रियासुद्धा इकडनं म्हणते, बरं सायली तू असाच प्लॅन करत राहा, कारण की तुझा प्लॅन कधीही सक्सेस होणार नाही. या घराबाहेर काढायला निघाली होतीस ना, बघितलंस ना आईने मला घरात ठेवलं आणि एक दिवस मी अश्विनच्या मनातसुद्धा जागा करेल, तू बघतच राहशील. असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते. गेल्याबरोबर इकडनं सायली लगेच ती चिठ्ठी काढते आणि बघते की नेमकं त्यात काय आहे म्हणून. आता सायली त्यात पाहते तर औषधाचं नाव असतं बरं का, पण ते कळलेलं असतं. तितक्यात अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, इथे का उभीस? तेव्हा सायली म्हणते, अहो प्रिया लगबगीने घरात येत होती आणि तिच्याकडे मी काहीतरी पाहितलं म्हणून मुद्दाम तिला धक्का दिला, तर तिच्या पर्समधून ही चिठ्ठी निघली, यात काहीतरी औषध आहे हो, काहीतरी असणार. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, थांब आपण अश्विनलाच विचारूया. असं म्हणून अश्विनला विचारायला जातात. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही प्रियाचा माणूस असतो तो जे बाहेर जाण्याचीच वाट बघत असतो बरं का, चैतन्याच्या घरचा शिने हा. आता तो बाहेर गेल्याबरोबर तो व्यक्ती घरात जातो. इथे सदा आणि मैनाचं बोलणं सुरू असतं. सदा म्हणत असं, तूच गेल्या जन्मात काहीतरी पाप केलं असेल म्हणून अशी पोरगी तुझ्या पोटी जन्माला आली. तेव्हा इथे मैना म्हणत असते, तुम्ही मलाच कसं प्रत्येक वेळेस म्हणता हो, तुम्ही सुद्धा काहीतरी पाप केलं असेल म्हणूनच आली असेल, असं त्यांचं बोलणं सुरू असतं बरं का. तितक्यात हा व्यक्ती आतमध्ये येतो आणि तो लगबगीने म्हणत असतो, अहो चला चला इथून, मला अर्जुन सरांनी आणि सायली मॅडमने पाठवलंय. तुमच्या महागावर प्रिया जसं शांता मावशीला तिने मारलं तसं तुम्हाला सुद्धा ती मारायला येते, त्यामुळे तुम्हाला इथून हलवायचं सांगितलंय. असं म्हटल्यानंतर हे दोघीही फार घाबरतात बरं का. तेव्हा इथे मैना म्हणत असते, असं कसं अचानकच, आम्हाला सायलीताई अर्जुन दादा काही सुद्धा म्हणले नाही आणि जयेशला तर येऊ दे की. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, अहो जयेशची कशाला वाट बघताय, ती प्रिया आली तर. अहो मला अर्जुन सरांनीच पाठवलं, मी त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करतोय, माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला आश्रमात एक सोयी केलेली आहे.
तेव्हा मैना म्हणत असता थांबा, मी अर्जुन सरांना फोन करून सांगते. तेव्हा तो व्यक्ती त्यांना थांबवतो. म्हणत असं, अहो कशाला फोन करताय, फोन करण्यात जर प्रिया आल्या आणि तुम्हाला मारलं बिरलं तर काय करायचं मग. तेव्हा सदा घाबरतो बरं का. सदा म्हणतो, अगं मैने कशाला हे करतीस तू जा बरं, आपला पसारा भर, आपण निघूया लगेच. असं म्हणून सगळा पसारा भरून येतात आणि त्या व्यक्तीसोबत सदा आणि मैना इथे गेले. दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन जे काही औषधाची रिसिप्ट सापडलेली असते ती ते अश्विनच्या हातात दिल्यानंतर अश्विन इथे सांगत असतो की हे एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे. हे जर एखाद्या व्यक्तीला दिलं तर त्याचा मृत्यू नक्कीच होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे हे दिलंय हे सुद्धा कोणालाही कळत नाही, हे कुठंही प्रूफ होत नाही असं इथे अश्विनने म्हटल्यानंतर खरं इथे तो म्हणत असतो की हे एवढं डेंजरस तुझ्याकडं कसं आलं. आता इकडे अर्जुन प्रियाचं खरं सांगत नाही बरं का, आणि दुसरंच कारण सांगून आता तो विषय टाळत असतो. अश्विन तिथून निघून गेल्यानंतर सायली आणि अर्जुनला टेन्शन आलेलं असतं की एवढं डेंजरस इंजेक्शन ही प्रिया देणार तरी कुणाला असेल. याच गोष्टीवर ते दोघं विचार करतात. खरं तरी ते जयेशचा कॉल आला असतो अर्जुनला. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं जयेश, बोल. तेव्हा जयेश म्हणतो की चैतन्यच्या घरातून सदा आणि मैना गायब झालेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला तर फार मोठा धक्का बसलेला असतो बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाचा माणूस सदा आणि मैनाला एका ठिकाणी रिक्षात घेऊन आलेला असतो बरं का. तेव्हा मैना म्हणते, अहो साहेब हे कुठं आणलं तुम्ही, आश्रमात आणणार होतात ना. तेव्हा त्या व्यक्तीला आठवतं की प्रिया म्हटली होती की ज्या रस्त्याने CCTV कॅमेरे आहेत त्या रस्त्याने अजिबातच जायचं नाही. तेव्हा तो व्यक्ती म्हणत असता, अहो काय आहे ना, आपल्याला ज्या रस्त्याने जायचं होतं तिथं कॅमेरे होते आणि त्या प्रियाला कळलं तर तुमचा पाठलाग करू शकते, त्यामुळे खरं आपल्याला इकडनं जावं लागेल. अहो जरासं पुढे आपण चालत जाऊया असं म्हटल्यानंतर इथे सदा म्हणतो, असं मला होईन का चालणं. तेव्हा मैना म्हणते, होईल वो, चला हळूहळू चालूया. आता इकडनं हे सगळं काही जी काही आनंदी असते, नवीन मालिका आली बघा, ती सगळी आनंदी हे सगळं काही इथे त्यांचं ऐकत असते बरं का. तिला संशय वाटलेला असतो त्यामुळे ती त्यांचा पाठलाग करते. आता सदा आणि मैना रस्त्याने जात असता सदाला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि आनंदी त्यांचा इथे पाठलाग करत असते. आनंदीला खरं तरी ते दिसत नाही बरं का, तिच्या हातात काठी असते आणि वासाने त्याचबरोबर आवाजाने सगळ्या गोष्टी तिला इथे कळत असतात. सदा मैना समोर असतात, आनंदी रस्त्याने पूर्ण जात असते. तेव्हा खरं प्रत्येक वास ती लक्षात ठेवत असते बरं का. आता तिला भाज्यांचा वास येतो तेव्हा म्हणते, हा तर भाज्यांचा वास आहे असं म्हणून आता पुढे जात असते. पुढे गेल्यानंतर खरं तिला वड्यांचा वास येतो. तेव्हा ती तो पण वास घेते आणि हा वड्यांचा वास आहे म्हणजे ती रस्ता बरोबर लक्षात ठेवते बरं का. अशाच प्रकारे फार हुशार आहे ही. आता तसंच करून त्यांचा इथे पाठलाग करत असते. आता सदा आणि मैना खरं तरी इथे थकलेले असतात. तेव्हा एक साईडला मंदिर असतं आणि तिथे घंटाचा आवाज येत असतो बरं का. त्या घंटाच्या आवाजाने सुद्धा इथे आनंदीला कळलेलं असतं की इथे कोणतं तरी मंदिर आहे. इकडे सदा म्हणत असतो, मैने आपली बबली किती वाईट आहे गं, म्हणजे तिला कुणाचाही जीव घ्यायला काही वाटत नाही का गं. तेव्हा इथे मैना म्हणत असते, हो ना, सायली आणि अर्जुन दादा नसते तर आपलं काय झालं असतं देव जाणे. असं म्हणून ते पुढे चालत असतात आणि त्यांच्या मागं ही आनंदी सुद्धा असते बरं का. आता खरं तर दोघेही तिथे पोहोचलेले असतात. तो व्यक्ती त्या दोघांनाही ते गेटच्या आतमध्ये घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर खरं जी काही आनंदी असते ती गेटच्या बाहेर उभा असते. ती म्हणत असते, हे ठिकाण कुठलं असेल, हे कुठे घेऊन गेले असतील त्या दोघांना, जाऊ का आतमध्ये, असा इथे विचार करत असते बरं का. जातच असते तितक्यात खरं तो व्यक्ती आलेला असतो. आल्याबरोबर म्हणत असतो, मॅडम तुम्हाला कुठे जायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, मला सांगा ना की हे कोणतं ठिकाण आहे. तेव्हा इथे तो व्यक्ती म्हणत असतो, हे मंदिर सत्संग सुरू आहे आतमध्ये, मला जाऊन देता का. नाही, भाविकांची यायची वेळ बंद झालेली आहे. अहो एकदा जाऊन दिलं असतं मला. नाही, तुमच्यामुळे मी ओरडा खाणार नाही, तुम्ही तुमचं जा बरं मॅडम, असं म्हणून आतमध्ये निघून. इकडे मात्र आनंदीला त्या व्यक्तीवर संशय आलेला असतो. ती म्हणत असते, हा माणूस नक्कीच खोटं बोलतोय. मगाशी म्हणत होता की प्रियाला CCTV कॅमेरा दिसायला नको आणि यांना आश्रमात घेऊन जाणार होतं, काहीतरी गोंधळ आहे, सायली ताईला मला सांगितलंच पाहिजे, असं म्हणून इथे सायलीला फोन करते. फोन केल्याबरोबर इकडं सायली म्हणत असते, बोल आनंदी काय झालं. तेव्हा आनंदी म्हणत असते, सायली ताई खरं तर मला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. आता इथे आनंदीला काय महत्त्वाचं सांगणार आहे ते उद्या कळेल. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग.